मी अरुण घोडके. शिवचिंतन. मध्ययुगीन कालखंडामध्ये धर्मनिरपेक्ष राज्यपद्धत या राष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते हे प्रत्यक्ष प्रथम शिवछत्रपतीने तुम्हा मला दाखवून दिले. शिवरायांचे राज्य केवळ स्वकीय होते, हिंदवी होते, ते तर होतेच. त्याहीपेक्षा या देशाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, ऐक्याची प्रथम प्रेरणा देणारे प्रतिभावंत शिवराय होते. म्हणूनच या देशाला स्वातंत्र्याची दृष्टी, एकतेची दृष्टी आणि हिंदवी स्वराज्य स्वप्न साकार करण्यासाठी शिवयुग अवतरावे लागले. या देशामध्ये आपला राजा होऊ शकतो, छत्र चामरे मिरवू शकतो, हिंदवी स्वराज्याचा अधिपती होऊ शकतो, हे दाखवून देऊन या देशाची आणि तमाम देशवासियांची प्रतिष्ठा वाढवली ती राजा शिवछत्रपती यांनीच. परक्यांची साम्राज्य आपल्याच लोकांच्या कुर्बानीवर, कर्तबगारीवरती उभी राहू शकतात, तर आपल्याच लोकांनी स्वसमर्थवरती स्वतःचे राज्य का उभारू नये, हा आत्मविश्वास प्रथम निर्माण केला तो राजा शिवछत्रपती यांनीच. ज्या ज्वल्ल देशभक्ती हिंदुस्थानी परक्यांच्या नाकावरती टिच्चून छत्रपती होऊ शकतो हे प्रथम जगाला त्यांनीच दाखवून दिले. बहुत काय बोलणे. आणि हो, आज आपल्या उपक्रमास सलग 10 वर्ष पूर्ण होतात. गेली 10 वर्ष आपण माझे शिवचिंतन ऐकत आहात, माझ्यावरती प्रेम करीत आहात. असेच प्रेम, माया सतत पुढं राहू द्या, कारण आपले प्रेम हीच माझी शिव ऊर्जा आहे. सलग 10 वर्ष शिवचरित्र सांगणे हा एक विक्रम आहे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.